धन्यवाद श्री कैलास शेटकर. नमस्कार पुन्हा एकदा मोर्सीमच्या या मैदानावरनं प्रदीप देवळकरचा मनपूर्वक नमस्कार. दोन पराभूत संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. या अगोदर ध्रुव पारसे संघाने जायंट फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघाचा पराभव केला होता, तर हंसापूर वॉरियर्स क्रिकेटर संघाने केरीम क्रिकेटर संघाचा पराभव केला होता. म्हणजे दोन्ही पराभूत संघांमध्ये आपल्याला ही लढत पाहायला मिळत आहे. साखळी फेरीचे सामने, या साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये तुम्हाला झालेल्या चुका दुरुस्त करावे लागतील आणि या सामन्यामध्ये कमबॅक तुम्हाला परती करावी लागेल. नाणेफेक जिंकतोय केरीम क्रिकेटर संघ आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतोय. फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे जायंट फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघाला. निर्धारित 5 षटकांचा सामना, आजच्या दिवसातली ही 5वी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. याची देही याची डोळा आपण पाहतोय दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. जायंट्स फायटर आग्रवाडा क्रिकेट संघाची सलामीची विनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. गोवर्धन आणि गोवर्धनच्या साथीला रविराज नॉन वरती पाहायला मिळतोय. ही सलामीची प्रारंभीची जोडी पहिलं पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळलं जाईल. अर्थात केरीम क्रिकेटर संघाकडनं गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. गिरीश नावाचा गोलंदाज, 2 शतरक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक शतरक्षक लॉंग ऑफ वरती आणि दुसरा डीप मिड विकेट वरती. स्ट्रायकेट वरती रविराज पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क कुठेही दिसून आला नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय गिरीश याच्या गोलंदाजीवरती. पहिले षटक हाताळलं जात आहे ते केरीम क्रिकेटर संघाकडनं राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. शॉर्ट मिड विकेट वरती थोडीशी खराब कामगिरी, झालेली चूक ही दुहेरी धावांमध्ये मोजली जाते आणि दुहेरी धावसंख्येने फलंदाज रविराज आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय. नाममात्र 2 धावा धावफलकावर. सलामीची बिनीची आघाडीची जोडी जायंट फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघाची. दोन्ही संघांना प्राथमिक फेरीच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागतोय. या सामन्यामध्ये नक्कीच शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, भगीरथ प्रयत्न करावा लागेल तो सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र बदल आले ते पाहायला मिळालं. चेंडूचा अंदाज नाही, चेंडू सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. पहिला गडी बाद होतोय. पहिली सफलता केरीम क्रिकेटर संघाला गिरीश मिळवून देतोय. SDJ. वर्धन याला आपण पाहतोय, भागीदारी खूप महत्वाची असेल. सामना 5 षटकांचा, पहिली 2 षटकं खूप रीतसर पद्धतशीर भागीदारी करावी लागेल ती जायंट्स फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघाला. या खोलवर टप्प्याचा चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होईल. एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे. एकेरी धावसंख्येने फलंदाज विजय आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो जायंट फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघ. सुदैवी साथ लाभली, नाणेफेक जिंकली. केरीम क्रिकेटर संघ पहिलं षटक हाताळलं जात आहे गिरीश गोलंदाजीच्या आक्रमणावर. यावेळी डाव्या स्टिपरचा चेंडू, पायचीच जोरदार अपील पाहायला मिळत आहे. पंच दाद देत आहेत, बोट आकाशाच्या दिशेने पाहायला मिळत आहे आणि दुसरा गडी बाद होतोय जायंट्स फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघाचा. गोवर्धन यावेळी तंबूच्या आश्रयाला. DJ.
टीम क्रिकेटर संघाकडनं गिरीश हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि 2 सफलता मिळवून देताना दिसतोय. 3 धावा खर्च करतोय 5 चेंडूंवरती. नवीन फलंदाज रोहित यावेळी त्याची वर्णी लागतंय ती जायंट्स फायटर्स क्रिकेट संघाकडनं. यावेळी मागे सरसावतोय, बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय फलंदाजाचा. पहिलं किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल ती गिरीशची केरिम क्रिकेटर संघासाठी. जो विश्वास दाखवला गेला गिरीशवरती, त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी पाहायला मिळाली केरिम क्रिकेटर संघासाठी. विचार विनिमय होतोय केरिम क्रिकेटर संघाकडनं. उर्वरित दुसरं षटक कुठच्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल आणि गिरीशच्या पावलावर पाऊल ठेवून ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. गोलंदाजीवरती अभि नावाचा आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिले षटक समाप्त. अवघ्या नाममात्र 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही सलामीवीर आघाडीचे शिलेदार संस्थात माघारी परतले. गोवर्धन आणि रविराज हे 2 शिलेदार माघारी परतताना दिसत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने आघाडीचा बुरुज ढासळला जातोय. तो जायंट्स फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघाचा फलंदाजीची जबाबदारी मधल्या फळीवरती येऊन टेपताय रोहित आणि त्याच्या साथीला विजय. अभिषेक वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. पंचांच्या डाव्या साईडने लेफ्ट आर्म राऊंड विकेट म्हणावं लागेल. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला जातोय. स्वीपर कव्हरवरती चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याची संधी मिळते ती फलंदाजाला. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे. नाममात्र 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावफलक केविलवाना नाजूक पाहायला मिळतोय तो जायंट्स फायटर आगरवाडा क्रिकेट संघाचा. मात्र आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. अपेक्षित धावफलक गाठावं लागेल. सन्मानपूर्वक धावफलक उभा करावं लागेल प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध लढाई करण्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी फटका टोलवला जातोय. चेंडू पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरवरती. चेंडूचा पाठलाग पाहायला मिळतोय. 2 शतरक्षकांमध्ये ही शर्यत आपल्याला पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणी संभाव्य चौकाराला रोखलं जात आहे. 2 महत्वपूर्ण धावा या जायंट्स फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघासाठी पाहायला मिळत आहेत. सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात नाममात्र 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 अभिषेक गोलंदाजीच्या आक्रमणावर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लोअर फुलटा चेंडू जमिनीला रंगला जातोय. कव्हरवरती क्षेत्ररक्षण होईल. लिलया एकेरी धाव पूर्ण होताना दिसत आहे. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. नाममात्र 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. यावेळी चेंज ऑफ पेस डिलिव्हरी स्लोवर वन म्हणावं लागेल. फलंदाज पूर्णपणे चकतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरला गेला. चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो गोलंदाज याच्या गोलंदाजीवरती. याही वेळी ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. जशी झेरॉक्स प्रत काढावी तसा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. सलग दुसरा चेंडू हा निर्धाव गल्ला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळी बदल आले ते पाहायला मिळालं. मात्र चेंडूवरती संपर्क केला नाही. यष्टीरक्षक काम तमाम करतोय. तिसरा गडी बाद होतोय. जायंट्स फायटर आगरवाडा क्रिकेट संघाचा धावफलक हा नाजूक आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे नवीन फलंदाज मैदानावरती हर्षद नावाचा फलंदाज पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. नाममात्र 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे. जायंट्स फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघ एका अडखळीत सुरुवातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथून उभारी घ्यावी लागेल ती या संघाला. यावेळी मोठा फटका निघतोय डीप मिड विकेट वरती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. डीजे
गीतेशच्या पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जात आहे ते फलंदाज विजयकडनं. सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गीतेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी शपल होतोय फलंदाज. चेंडू विरकावून दिला जातोय लॉंग लेगच्या दिशेने. पाठलाग अपूर्वा ठरतोय. चेंडू सरळ निघून जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. जो धावफलक नाजूक वाटत होता तो धावफलक आता बोलायला लागला. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी थोडासा शपल होऊन कलात्मक फटका म्हणावा लागेल. शॉर्ट लॉंग लेग वरती चेंडू पाहायला मिळतोय आणि डीप लॉंग लेग वरनं शतरक्षक येतोय वेगाने. एकेरी धाव घेण्याची संधी विजयला प्राप्त होताना दिसत आहे. तर एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलक बदलला जातोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 गीतेश. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळी मात्र फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर वरती. कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. चेंडूची फेकी होईपर्यंत लीला दुसरी धाव पूर्ण होताना दिसतंय ती हर्षदसाठी. धावसंख्या 21 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. गीतेश पंचांच्या डाव्या साईडने. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ वरती शतरक्षक पाहायला मिळतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला जातोय आणि एकेरी धाव संख्येने 3 बाद 22 धावा धावफलकावर. गीतेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी जोरकस फटका टोल व्हायचा होता. संपर्क चूक नाही. चेंडू जातोय लॉंग लेग वरती. डीप लॉंग लेग वरनं शतरक्षक येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने 23 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. नाणेफेक जिंकली केरीम क्रिकेटर संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं गेलं जायंट फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघाला. पहिल्या इनिंग मधील 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. उर्वरित 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडूंवरती विजय त्याच्या साथीला हर्षद हे कशा प्रकारे फलंदाजी करतायत हे पाहणं औत्सुक्याचं राहील. स्पर्धेचे ऑफिशियल अंपायर मैदानावरती आपण पाहतोय मिस्टर अभिजित तळेकर, त्याचप्रमाणे मिस्टर सुशांत साळगावकर आणि तिसरे ऑफिशियल अंपायर मिस्टर अमेय नाईक. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय www.tenniscricket.in च्या माध्यमातून. कृष्णा उर्फ बाबू यावेळी सज्ज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक. शॉर्ट टर्म फुल करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट वरती चेंडू चकवा देतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. खणखणीत चौकार निघाला दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन ट्रॉफी मधील. डीजे असांघिक धावसंख्या धावफलकावर 27 3 गड्यांच्या मोबदल्यात. कृष्णा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डाव्या यष्टीवर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळ येतोय आणि या चेंडूवरती 2 धावा प्राप्त होताना दिसत आहेत जायंट्स फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघाला. संघ पोचतोय, मजल मारतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. या वेगुल लेंथवरचा चेंडू थोडीशी उसळी प्राप्त करताना दिसतोय. बॅकफुटवरती येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. तो फलंदाज हर्षदचा. चेंडू निर्धाव गल्ला जातोय कृष्णा उर्फ बाबूच्या गोलंदाजीवरती. केरीम क्रिकेटर्स या संघाकडनं षटक क्रमांक 4 वैयक्तिक पहिलं तर सांघिक 4थं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बदल आले ते पाहायला मिळालं. चेंडू पाहायला मिळतोय लॉंग ऑफ वरती. एकेरी धाव वेगाने पूर्ण केली गेली. अचूक फेकी होताना दिसत आहे. म्हणजे दुसरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त झाली ती आगरवाडा क्रिकेट संघासाठी. सांघिक धावसंख्या 3 बाद 30 धावा.
यावेळी मोठा फटका निघतोय. विजय याच्या बॅटमॅनला सरळ चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज कामगिरी बजावताना दिसत आहेत. विजय एका बाजूने खिंड लढवताना दिसतोय जायंट फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघासाठी. तर त्याला साथ देतोय हर्षद नावाचा फलंदाज. यावेळी लोअर फुलटा चेंडू डीप फाईन लेग वरती फटका निघतोय. क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेजवळ प्रयत्न करताना दिसतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जात आहे. 38 3 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 14 पाहायला मिळतोय. कृष्णा उर्फ बाबू गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. यावेळी जोरकस फटका, साहसी फटका म्हणावा लागेल. लॉंग ऑन बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. विजयची आतापर्यंत 3 लांबलचक षटकार, 2 खणखणीत चौकारांचा समावेश पाहायला मिळतोय तो विजयच्या फलंदाजीमधला. सांघिक धावसंख्या वेगाने बदलली. 3 बाद 44 धावा धावफलकावरती. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले, मात्र त्यांची कुठचीही उणीव भासू दिली नाही ती विजय या फलंदाजाने. तर त्याला साथ देतोय हर्षद नावाचा फलंदाज. वैयक्तिक 4 धावांवरती खेळतोय हर्षद. तर एका बाजूने मॅरेथॉन खेळी म्हणावी लागेल ती विजय या फलंदाजाची. रजत यावेळी गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. यावेळी बॅटची किनार घेतोय. चेंडू जातोय फ्लाइंग स्लिप मध्ये. एकेरी धाव निघेल हर्षदसाठी. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि एकेरी धावसंख्येने 45 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोमंतक गोवा राज्यातील टेनिस क्रिकेटवरतील एक मोठं नाव रजत कुडाळकर, ज्याने हल्लीच मिडभावच्या मैदानावरती 32 चेंडूंवरती 101 नाबाद धावा जोडल्या होत्या. रजत यावेळी पुन्हा एकदा गोलंदाजीवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी लोअर फुलटा चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीवरती फटका निघतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि नटलेली ही खेळी अखेरच्या क्षणी समाप्त होताना दिसतंय विजयची. मात्र नक्कीच टाळ्यांचा निनाद होईल विजयच्या फलंदाजीसाठी, ज्या फलंदाजीमध्ये 3 लांबलचक षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 खणखणीत चौकार. डीजे फलकावर पाहायला मिळत आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा धावफलकावरती. मोठी भागीदारी पाहायला मिळाली हर्षद आणि विजय यामध्ये. अखेरच्या क्षणी विजयला बाद करण्यात यशस्वी ठरतोय तो रजत नावाचा गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानावरती प्रजय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू डाव्या यष्टीवर पाहायला मिळतोय. पायचीच अपील पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप फाईन लेग वरती. चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. सांघिक धावसंख्या वेगाने बदलली जाते. 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात.
डीजे आपल्याला मिळतोय, संदीप डीजे. अधूनमधून या स्पर्धेची रंगत वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यश ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दूरवरनं पुन्हा एकदा सज्ज रजत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप स्कोर लेग वरती पाहायला मिळतोय. सुरेख झेल टिपला जातोय. प्रसाद याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि फलंदाज माघारी परततोय. तो जायंट नेक्स्ट मॅच असेल आजच्या दिवसातली 6वी लढत. हंसापूर वॉरियर्स विपक्ष ध्रुव पारसे. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. यावेळी मात्र डीप स्क्वेअर लेग वरती फटका निघताना दिसतोय. बॅक टू बॅक दुसरा झेल म्हणावं लागेल. पंचांचा इशारा येतोय 6 धावेंचा आणि चेंडू सीमापार आपल्याला 6 धावांसाठी पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या 53 धावा धावफलकावरती. सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय जायंट फायटर्स आगरवाडा क्रिकेट संघाचं. आतापर्यंत आजच्या दिवसातली ही सर्वोच्च धावसंख्या म्हणावी लागेल. रजत आपल्याला गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. दबाव वाढला गोलंदाज रजत वरती. पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर असल्याचा, म्हणजे अतिरिक्त धाव मिळत आहे. 54 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. रजत गोलंदाजीवरती आणि रजतला मदत करावी लागेल गोलंदाजीमध्ये. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल राहतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 5 षटक 30 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या 54 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या इनिंगमध्ये केरीम क्रिकेटर संघाला 5 षटकांमध्ये 55 धावांचा पाठलाग करावा लागेल. यशस्वी 55 धावांचा पाठलाग होतोय की 54 धावांचा बचाव केला जाईल. मैदानावरती काय घडतंय, काय बिघडतंय, कुठचा संघ गुणतालिकेत विजयाचं खातं उघडतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे सहयोगी साथी समालोचक मराठीमधना श्री कैलास शेटकर मायक्रोफोनवरती येतील, तर मी प्रदीप देऊलकर थोड्या वेळासाठी आपली रजा घेतोय. माझ्या शब्दकोशांना पूर्ण विराम देतोय. ऐकूया कैलास शेटकर यांचा आवाज. तोपर्यंत डीजे कडनं एक सुंदर संगीत.
यानंतर लगेचच सामना होतोय असापूर वॉरियर्स विपक्ष ध्रुव पारसे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. चालू असलेला सामना जायंट फायटर्स अगरवाडा विपक्ष केरीम क्रिकेटर्स या दोन संघादरम्यान पाहायला मिळाला. पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 54 धावांपर्यंत या ठिकाणी मजल मारतोय. जायंट फायटर्स अगरवाडा अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक या पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज विजय याचं वैयक्तिक 36 धावांचं योगदान आपल्या खेळीत विजय यानं दिलं आणि या 36 धावांच्या जोरावर 5 षटकांच्या समाप्तीनंतर जायंट फायटर्स अगरवाडा क्रिकेट संघ 54 धावांचा डोंगर उभा करतोय आणि 55 धावांचं आव्हान ठेवलं जातंय ते केरीम क्रिकेटर संघासमोर. अप्रतिम फलंदाजी विजय याची उत्तुंग 3 षटकार आपल्या खेळीत, त्याच्यानंतर 2 चौकार मारतोय आणि अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक या मैदानावर घडवतोय. संघाची या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 30 चेंडूत 54 धावांपर्यंत मजल मारतोय. प्रथम फलंदाजी करताना जायंट फायटर आगरवाडा संघ आणि त्याच्या प्रत्युत्तरात खेळताना या ठिकाणी सलामीची जोडी मैदानावर दाखल होते केरीम क्रिकेटर्सची. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज कृष्णा तर नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने फलंदाज अभिषेक. वैयक्तिक पहिलं महत्वपूर्ण संघाकडून अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजच्या दिशेने गोलंदाज अभिषेक सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला गेला तर पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं 2 क्षेत्ररक्षक हे आपल्याला सीमारक्षक म्हणून क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची सजावट आपल्याला 2 क्षेत्ररक्षकामध्ये एक क्षेत्ररक्षक हा काऊ कॉर्नरच्या दिशेने सीमारेषेलगत तर दुसरा क्षेत्ररक्षक हा कव्हरच्या दिशेनं. फुलटॉस प्रकारचा चेंडू, मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास चाललाय लॉंग ऑनच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची परती या ठिकाणी गोलंदाजाच्या हाती करतोय, तोपर्यंत एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळवली गेली. स्वतःचं खातं खोलतोय फलंदाज कृष्णा, संघाचं खातं खोलतोय आणि पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने. जोपर्यंत मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. एका धावेने संघाच्या धावसंख्येत अजून एका धावेची भर पडली. संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 3 धावा या धावफलकावर. निश्चितपणे क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय कारण स्ट्राईक एंडच्या दिशेनं नवीन फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज अभिषेक हा सज्ज होतोय. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 धावा या धावफलकावर. स्ट्राईकवर प्रथमच आता या ठिकाणी अभिषेक सज्ज होतोय. अप्रतिम चेंडू, चेंडूचा प्रवास चाललाय मिडऑफच्या दिशेने. एकेरी धावेसाठी एका धावेने पुन्हा एकदा संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडली. संघाची सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 4 धावा या धावफलकावर. 55 धावांचा आव्हान आपल्याला पार करायचं आहे. निश्चितपणे मोठे फटके हे मारावेच लागतील. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल अभिषेक, सामना करेल या ठिकाणी कृष्णा. अप्रतिम फटका कृष्णा याचा. चेंडूचा प्रवास पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. डीजे संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 8 धावा धावफलकावर. स्लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज कृष्णा याचा. चेंडू सरळ जातोय मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे. एक अप्रतिम झेल टिपला जातोय आणि कृष्णा याची एका चौकाराच्या मदतीने नटलेली खेळी ही समाप्त केली जाते सांघिक 8 या धावसंख्येवर. डीजे
बॅटर नवीन फलंदाज मैदानात जातोय. गिरीश नावाचा या ठिकाणी अभिषेक याला साथ देण्यासाठी संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 55 धावांचा पाठलाग करताना 8 धावा या धावफलकावर पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ हा मैदानावर समाप्त झाल्यानंतर यावेळी मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकरवी आणि एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडून पहिल्या षटकाची सांगत होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 9 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 55 धावांचा पाठलाग करताना केरीम क्रिकेटर संघ. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकात गोलंदाज अभिषेक याच्याकडनं महत्त्वाचा फलंदाज कृष्णा याला माघारी पाठवण्यात यश प्राप्त झालं आणि संघाची धावसंख्या 9 धावांवर रोखली. त्यानंतर आता मात्र वैयक्तिक पहिलं संघाकडून महत्त्वपूर्ण दुसरं षटक घेऊन गोलंदाजीत बदल केला जातोय. गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजीसाठी गोलंदाज गोवर्धन हा सज्ज होतोय. संघाची सांघिक धावसंख्या 9 धावा या धावफलकावर 55 धावांचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करतोय गोलंदाज गोवर्धन आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर सज्ज होतोय. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. जोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु दोन्ही खेळाडू हे स्वतःच्या क्रीजमध्ये सुरक्षित राहत आहेत त्यामुळे फक्त एकच धाव या चेंडूवर मिळते. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या दुहेरी आकड्यात म्हणजेच 10 धावा या धावफलकावर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ हा मैदानावर समाप्त होतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोवर्धन हा सज्ज होतोय. आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाजीसाठी फलंदाज अभिषेक हा सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षकांना चूक होते. निश्चितपणे ज्या ठिकाणी एक धाव मिळू शकली असती त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकांना होत जाते चूक आणि या चुकीचं रूपांतर मात्र 4 धावेत पूर्ण होतंय आणि या 4 धावेने संघाची सांघिक धावसंख्या होते ती मात्र 14 धावा ही धावफलकावर. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ हा मैदानावर समाप्त होतोय. अभिषेक याचा अप्रतिम फटका. यावेळी मात्र चेंडूला सन्मान दिला जातोय. चेंडू जातोय मिडऑफच्या दिशेनं. एक धाव मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत अजून एका धावेची भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या वधारली जाते 15 धावा या धावफलकावर. महत्त्वपूर्ण दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. संघाची सांघिक धावसंख्या 15 धावा या धावफलकावर. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत मात्र चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 4 धावेंसाठी डीजे. संख्या 19 धावा या धावफलकावर. महत्वपूर्ण दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 19 धावा या धावफलकावर. पुढचा चेंडू येऊन पुन्हा एकदा सज्ज असेल गोवर्धन. यावेळी मात्र निश्चितपणे चेंडू जातोय निर्धाव. चेंडूवर धाव काही मिळत नाहीये. धावसंख्या आता मात्र स्थिरावते. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली जाते 19 या धावसंख्येवर. महत्वपूर्ण दुसरं षटक चालू असताना या मैदानावर 55 धावांचा पाठलाग करताना यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. निश्चितपणे चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी आणि या 6 धावेच्या मदतीने 2 षटकांची सांगता समाप्तीनंतर सांघिक संघाचा विचार केला गेला तर 25 धावा या धावफलकावर. प्रतिषटक 12.5 ची सरासरी राखतोय. 55 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी केरीम क्रिकेटर्स. म्हणजेच आता मैदानावर खेळ राहिला 18 चेंडूंचा आणि या 18 चेंडू जिंकण्यासाठी असेल आवश्यकता 30 धावेंची. आता तुम्हाला प्रतिषटक 10 ची सरासरी राखायची आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार केला गेला तर प्रथम
आपण 12:30ची सरासरी राखलात आणि म्हणूनच 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 25 धावा या धावफलकावर लागल्या. येणारा काळ असेल मैदानावर 18 चेंडूंचा आणि या 18 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यक असतील 30 धावा. वैयक्तिक पहिलं आणि आता मात्र संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या दिशेने बदल केला जातोय. गोलंदाज रविराज हा सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज या ठिकाणी अभिषेक नावाचा, त्याला सुरेख साथ देतोय गिरीश नावाचा फलंदाज. यावेळी मात्र निश्चितपणे स्लोवर प्रकारचा चेंडू चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हाती विसावला जातोय. चेंडूची सांगता निर्धाव प्रकाराने गणली जाते. या चेंडूवर मात्र कोणतीही धाव मिळत नाहीये. धावसंख्येत कोणताही बदल होताना या चेंडूवर मिळाला नाही. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली 25 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकाकडनं चूक होते. चुकीचं रूपांतर पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा 4 धावांचा आणि या 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या सांघिक धावसंख्येत 4 ने भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या वधारली जाते 29 धावा या धावफलकावर. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ हा मैदानावर समाप्त होतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तिसऱ्या षटकात गोलंदाज रविराज याचं पाहायला मिळतं. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसराही चेंडू हा खोलवर टप्प्याचा होता, परंतु यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आणि या चुकीचं रूपांतर बाईच्या स्वरूपात संघाला 4 धावा मिळाल्या. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक क्षेत्ररक्षकांना चूक झालेली दिसते. या मैदानावर एक झेल सुटला जातोय आणि पुन्हा एकदा झेलाचं रूपांतर एकेरी धावेत पूर्ण होतंय. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने वर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचली ती 30 धावा या धावफलकावर. महत्वपूर्ण तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा मैदानावर समाप्त झालाय. रविराज आपल्या वैयक्तिक षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाची रोररचना थोडी बदलली जाते मैदानावर आणि तदनंतर या मैदानावर पुढचा चेंडू घेऊन हा रविराज सज्ज होतोय. यावेळी मात्र निश्चितपणे चेंडू जातोय, यष्ट्यांचा वेध घेतोय आणि निश्चितपणे गिरीश याची वैयक्तिक 12 धावांची खेळी मैदानावर समाप्त केली जाते. गोलंदाज रविराज याच्याकडनं अचूक टप्प्याची गोलंदाजी प्रत्येक चेंडूवर गोलंदाजाने रविराजने केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची योग्य ती साथ या षटकात त्याला मिळत नसल्यामुळे संघाची सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर तिसरं षटक मैदानावर चालू असताना 30 धावा या धावफलकावर गिरीशाची अप्रतिम वैयक्तिक 12 धावांची खेळी समाप्त होते आणि त्याची जागा घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज रविराज हा सज्ज होतोय. या मात्र निश्चितपणे सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, मात्र पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी रविराज या गोलंदाजाची या मैदानावर पाहायला मिळते. सलगच्या 2 चेंडूवर 2 फलंदाजांना या मैदानाच्या बाहेर पाठवतोय गोलंदाज रविराज. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली 30 या धावसंख्येवर. महत्वपूर्ण तिसरं षटक चालू असताना या तिसऱ्या षटकातील आतापर्यंत मला वाटतं 5 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झालाय. संघाची सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 30 धावा या धावफलकावर. नवीन फलंदाज आदित्य हा मैदानावर जातोय निश्चितपणे.
चेंडू या तिसऱ्या षटकादरम्यान घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज रविराज हा सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय नवीन फलंदाज आदित्य. यावेळी मात्र लेग स्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंचांची दिशा आमच्याकडे बदलली गेली. पंच चेंडू स्क्वेअर असल्याचं घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्या संघाच्या खाती जमा झाली आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचली ती 31. लॉस ऑफ 3 विकेट. 31 धावा या धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावांचा पाठलाग करताना अंतिम चेंडू अजूनही या षटकादरम्यान बाकी आणि तो चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडूचा प्रवास चाललाय फाईन लेगच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय एकेरी धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त केली गेली आणि एकेरी धावेने 3 षटकांची सांगता झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक संघाचा विचार केला गेला तर 32 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ असेल मैदानावर बाकी आणि या 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची असेल आवश्यकता. अप्रतिम सामना या मैदानावर, रोमहर्षक सामना या मैदानावर पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी केरीम क्रिकेटर संघाला. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर अचूक टप्प्याची गोलंदाजी जर केला जातोय. आता मात्र 4थं षटक घेऊन गोलंदाजीच्या दिशेनं हर्षद नावाचा गोलंदाज हा सज्ज होतोय. संघाची सांघिक धावसंख्या 32 धावा. विजयाचं समीकरण हे 12 चेंडू आणि 23 धावांचं आणि गोलंदाजीत बदल केला जातोय. 4थ्या षटकादरम्यान गोलंदाजीसाठी गोलंदाज हर्षद आज सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज आदित्य. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने त्याला सुरेख साथ ही अभिषेक सलामीवीर फलंदाजाची पाहायला मिळते. यावेळी मात्र निश्चितपणे अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातोय निर्धाव. चेंडूवर धाव काही मिळत नाहीये. धावसंख्येत कोणताही आता या ठिकाणी बदल होताना दिसत नाहीये. संघाची सांघिक धावसंख्या 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावफलकावर. 11 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची असेल आवश्यकता या मैदानावर केरीम क्रिकेटर संघाला. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टिपतोय आणि या ठिकाणी आदित्य याची खेळी समाप्त केली जाते सांघिक 32 या धावसंख्येवर. डीजे कारण थोडंसं बदललं गेलंय. सांघिक 32 या धावसंख्येवर अजून एक गडी बाद झाल्यानंतर 10 चेंडू आणि 23 धावांची असेल आवश्यकता. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. दीप्तेश याचा प्रयत्न थोडासा फसला गेला. बाकीचं काम यष्टीरक्षकानं पूर्ण केलं. सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकण्यात गोलंदाज हर्षद याला यश प्राप्त होतं. या ठिकाणी महत्वपूर्ण 3 चेंडू निर्धाव टाकतोय. एक गडी बाद करतोय आणि तदनंतर 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय काउ कॉर्नरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त केली गेली. एका धावेने बऱ्याच वेळानंतर संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित झाली 33 या धावसंख्येवर. 22 धावांची असेल अजूनही आवश्यकता. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल हर्षद आपल्या गोलंदाजी दरम्यान. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त. आता मात्र फलंदाजीच्या दिशेने डाव्या हाताचा फलंदाज अभिषेक हा फलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्यामुळेच क्षेत्ररक्षणाची रोररचना ही पुन्हा एकदा बदलली जाते डाव्या हाताच्या फलंदाजासाठी आणि पुन्हा एकदा त्यानंतर गोलंदाजीसाठी षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी हर्षद नावाचा गोलंदाज हा सज्ज होतोय.
यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांना फेकी केली जाते. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत आता मात्र पुन्हा 2 ने भर. संघाची सांघिक धावसंख्या 35 धावा. येणारा काळ असेल मैदानावर 7 चेंडूंचा आणि या 7 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यक असतील 20 धावा. 7 चेंडू आणि 20 धावा सामना जिंकण्यासाठी केरीम क्रिकेटर संघाला अंतिम चेंडू या चौथ्या षटका दरम्यान टाकण्यासाठी हर्षद असेल पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत एकेरी धाव ही सहज पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 36. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. संघाची सांघिक धावसंख्या 36 धावा या धावफलकावर. अप्रतिम गोलंदाजी तिसऱ्या आणि चौथ्या षटकात. तिसऱ्या षटकात रविराज याच्याकडनं, चौथ्या षटकात हर्षद याच्याकडनं पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला होता तेव्हा संघाची सांघिक धावसंख्या 25 धावा होत्या. त्यानंतर मात्र उर्वरित 12 चेंडूत फक्त 11 धावा हे दोन्ही गोलंदाज आपल्या गोलंदाजी दरम्यान देत आहेत आणि अंतिम षटकात 6 चेंडूत 19 धावांचं समीकरण ठेवलं जातंय. 6 चेंडू आणि 19 धावांची असेल आवश्यकता केरीम क्रिकेटर संघाला. गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजीच्या दरम्यान या सामन्यातील अंतिम षटक टाकण्यासाठी विजय नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. फलंदाजीत ज्या विजयने 36 धावांची महत्वपूर्ण खेळी केली तशाच प्रकारची गोलंदाजीतही कामगिरी करता निश्चितपणे या सामन्यात वर्चस्व निर्माण करू शकतो. या ठिकाणी जैन फायटर आगरवाडा संघ. तर दुसऱ्या बाजूने विचार केला गेला तर येणाऱ्या 6 चेंडूवर कष्ट करावे लागतील सामना जिंकण्यासाठी. डाव्या हाताचा फलंदाज अभिषेक स्ट्राईक यांच्या दिशेने खेळतोय. तो त्याला साथ देतोय दीप्तेश नावाचा फलंदाज. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळवली गेली आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. कष्ट करावे लागतील येणाऱ्या 5 चेंडूवर. कारण मित्रांनो, छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसात थांबण्याचे धाडस मात्र नक्की देऊ शकते. आत्मविश्वास जिंकण्याची खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकतो आणि तोच संघर्ष येणाऱ्या 5 चेंडूवर करावा लागेल फलंदाज अभिषेक याला. 5 चेंडू 17 धावा. फुलटॉस प्रकारचा चेंडू जातोय निश्चितपणे मिड विकेटच्या दिशेनं. सीमा पार 6 धावांसाठी डीजे. चार चेंडूंचा. येणाऱ्या 4 चेंडूत 11 धावांची असेल आवश्यकता. स्ट्राईक वर खेळतोय पुन्हा एकदा अभिषेक नावाचा फलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास चाललाय सीमारेषा पाहे 6 धावांसाठी डीजे. बॅटमधनं सामन्यात रोमहर्षकता निर्माण होते. येणारा काळ आता राहिलाय फक्त 3 चेंडूंचा या सामन्या दरम्यान बाकी आणि 3 चेंडू आपल्याला जिंकण्यासाठी आवश्यक असतील 5 धावांची असेल आवश्यकता. 3 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू ज्या ठिकाणी 19 धावांची गरज होती त्या ठिकाणी पहिल्या 3 चेंडू 14 धावा येत आहेत आणि आता समीकरण राहतंय ते उर्वरित 3 चेंडू मध्ये 5 धावांचं. षटकारांची हॅट्रिक करण्यासाठी फलंदाजाला आणि सामना संपवण्याची संधी असेल निश्चितपणे डाव्या हाताचा फलंदाज अभिषेक याला. येणारा का 3 चेंडूंचा विजयासाठी 5 धावांची गरज असेल जैन फायटर्स आगरवाडा संघाला. दुसऱ्या बाजूने विचार केला गेला तर फलंदाजी 36 धावांचं योगदान आपण दिलंय तशाच प्रकारचे उर्वरित 3 चेंडूवर योगदान दिलं तर सामन्यात वर्चस्व निर्माण करेल. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू. यावेळी मात्र मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज
अभिषेक याचा प्रयत्न थोडासा यावेळी मात्र फसला गेला. बाकीचं काम यष्टीरक्षकानं पूर्ण केलं. समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी असतील 5 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो वन बाउंस सीमा पार 4 धावांसाठी डीजे. ची आवश्यकता. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. बरेचसे क्षेत्ररक्षक या अंतिम चेंडू दरम्यान आपल्याला 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. यावेळी मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास. वन बाउंस सीमा पार 4 धावांसाठी आणि सामना जिंकतो या ठिकाणी केरिम क्रिकेटर्स. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक सलामीवीर फलंदाज अभिषेक याच्याकडनं पाहायला मिळतंय. वैयक्तिक 32 धावांचं योगदान आपल्या या खेळ फिनिश करतोय आणि सामन्यावर वर्चस्व निर्माण करतोय तो केरिम क्रिकेटर्स.